नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सुंदर असं ब्लाऊज स्लीव्ज डिझाइन। तर आता स्लीव्ज डिझाइन बनविताना तुम्ही कुठल्या पद्धतीची स्लीव्ज डिझाइन बनवता यावरती स्लीव्जचं कटिंग अवलंबून असतं। तर आता आपण इथे पान आकार देणार आहोत स्लीव्जला 3 डायमंड कट स्लीव्ज डिझाइन असते किंवा पान कट स्लीव्ज डिझाइन असते। तर आपण पान कट स्लीव्ज डिझाइन बनवणार आहोत। तर मला तयार हवी आहे 9 इंच। तर मी अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन 9.5 इंच स्लीव्जची उंची ठेवलेली आहे आणि दंडघेर इथे 9.25 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन या पद्धतीने स्लीव्जचं मेजरमेंट आहे। तर दंडघेर आहे 6.25 इंच। तर आता आपण स्लीव्जचं पॅटर्नचं कटिंग करायचं आहे। त्यासाठी मी इथे डायरेक्ट स्लीव्जवरती कटिंग नाही करणार, पण स्लीव्जचं पूर्ण मेजरमेंट घ्यावं लागेल। तर जी उंची आहे त्यामध्ये वरच्या बाजूने 1 इंच आणि खालच्या बाजूने 1 इंच असं मार्जिन सोडायचं आहे आणि जो मधला भाग आहे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण हेच कटिंग आपल्याला कॅनव्हासवर करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे, डबल फोल्ड आहे हा, आणि फोल्ड बाजूकडून इथे मेजरमेंट घ्यायचं आहे। आता जे स्लीव्जवरती मेजरमेंट घेतलेलं आहे त्यापेक्षा अर्धा इंच कॅनव्हासचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं। ते पहा, मी स्लीव्जवरती मार्किंग केलं त्यापेक्षा कॅनव्हास अर्धा इंचाने एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि बाकीचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। तर कॅनव्हासची रुंदी ही अर्धा इंच 3.5 इंच किंवा 3 इंच घ्यायची आहे। तर आता जे मार्किंग केलेलं आहे तर खालच्या बाजूने पहा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि रुंदी जी घेणार आहे तुम्ही 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकता। आता हे 3 इंचावरती मार्किंग करून एक्स्ट्राचं कॅनव्हास मी कट केलेला आहे। त्यानंतर जे काही मध्य पूर्ण आहे त्याचा आपल्याला 3 भाग करायचे आहेत, प्लस 1 इंच मार्जिन पण सोडायचं आहे, कारण तिन्ही जे कट देणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा इंचाचं मार्जिन सोडणार आहे। तर टोटल 7.5 इंच आहे। तर आपण इथे 1 इंच मायनस करायचे, तर टोटल 6.5 इंच मार्जिन शिल्लक राहील। तर त्या 6.5 मध्ये 2 भाग करायचे आहेत। तर आपण 3 भाग करायचे आहेत, तर 2.25 इंचाचे 3 भाग करायचे आहेत आणि ह्या 3 भागानंतर अर्धा इंच मार्जिन दोन्ही भागांच्या मध्ये सोडायचा आहे आणि त्यानंतर जो 2.25 इंचाचा जो पॉईंट काढलेला आहे त्याचाही पुन्हा मध्य काढायचा आहे। तर थोडंसं कॅनव्हास जास्त होतं आणि ते मी कट केलेलं आहे। आता आपण जे 2 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, 2 इंचाचं, हे पहा 2.25 इंचाचं, त्याच्याबरोबर मी मध्य पॉईंट काढत आहे आणि हेच तिन्ही पॅटर्नला पण लागू होतं। मध्य पॉईंट काढायचा आहे आणि मध्य पॉईंट काढल्यानंतर बाहेर 1.25 इंच रुंद आकार द्यायचा आहे। तर हे पहा, आता 2.25 इंचाचा 1 इंच पॉईंट 1 असं मार्जिन घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने 1.25 इंच असं प्रत्येक जो मधला गॅप आहे त्याचं मार्जिन घ्यायचं आहे। आता इथे मी अगोदर स्केलने मार्किंग करून घेते, कारण एकसारखे कट आले पाहिजेत म्हणून, किंवा तुम्ही जर खूप नवीन जुने असताल तर तुम्ही डायरेक्ट पानाचा आकारही देऊ शकता, पण मी खरं तर नवीन मैत्रिणींसाठी दाखवते की अशा पद्धतीने अगोदर आकार जे बॉक्स आहेत 2.25 इंचाचे त्याचे असे आकार देऊन घ्यायचे आहे आणि नॉर्मल असं जाग्यावरती गोल फिरवायचा आहे। तर हे 3 आकार देऊन झालेत। त्यानंतर इथे पहा अगदी हलक्या हाताने मी थोडंसं गोल फिरवत आहे, म्हणजेच हे परफेक्ट आकार तयार होतील। तर अशा पद्धतीने पहा, आपण आता हे जे कॅनव्हास आहे ते बाहेर फक्त मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे। तर एक्स्ट्राचं कॅनव्हास आता कट करायचं आहे। तुम्ही हवी तर अजून रुंदी वाढवून घेऊ शकता, म्हणजे 1.25 इंचापेक्षा तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंच घेऊ शकता, कारण तुम्हाला जेवढे ते जे कट आहेत मोठे करायचे तेवढ्यासाठी तुम्ही कॅनव्हास वापरू शकता। पण मला इथे कमीच, खूप मोठे नको होते, कारण दंडघेरानुसार आपण हे कट वाढवत असतो। तर आता कट केल्यानंतर मी इथे जे कॅनव्हास आहे त्यापेक्षा अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा असलेलं अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती कॅनव्हास ठेवून चारही बाजूने ह्याला फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे। याने काय होतं की शिलाई करताना सोपं पडतं। आता आपण स्लीव्ज तयार करून घेऊया। तर त्यासाठी जे मेन स्लीव्जचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने मी अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि ह्याला दंडघेराच्या बाजूकडून 1/4 इंच सिलाई मार्जिन मारून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं आहे। आतमध्ये स्लीव्ज फोल्ड ओपन करून अस्तरच्या बाजूकडून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते ठेवून मग त्यावरती दाबटीप द्यायची आहे।
त्यानंतर स्लीवच्या दंडघेराच्या बाजूने एक व्यवस्थित दाब टीप द्यायची आहे. याने स्लीव्जला फिनिशिंग खूप छान येतं. आणि जर मेन स्लीवच्या बाजूकडून तुम्ही आतल्या बाजूची दाब टीप दिली तर ती शिलाई बाहेर दिसते. त्यामुळे आतल्या बाजूने म्हणजेच अस्तरच्या बाजूकडूनच दाब टीप द्यायची आहे. आणि मग जो ओपन स्लीवचा भाग आहे, ज्या अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं होतं त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जे काही ब्लाऊजचं कापड आहे मेन स्लीवचं एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लीवचा मध्य पॉईंट काढायचा आहे, कारण आपण जो कट लावणार आहोत ते मध्य पॉईंटवरतीच लावणार आहोत. तर मध्य पॉईंट काढला आहे आणि मध्यावरतीच मी अशी लाईन आखून घेतली आहे. स्केलने तुम्ही एकदा डार्क करून घ्या. त्यानंतर वरच्या बाजूने जसं आपण 1 इंच आणि खालच्या बाजूने 1 इंच मार्जिन सोडलेलं होतं त्या पद्धतीने मार्जिन घ्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आहेत. हे पहा, मी इथे पिन लावलेला आहे किंवा तुम्ही सरळ मधल्या भागामध्ये 5 नंबरची शिलाई मारू शकता. आता इथे अजून छान असा आकार चेंज होऊ नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक सांगते. या पद्धतीने पेनाने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि त्यावरती शिलाई मारा. जर तुम्ही नवीन असताल आणि डायरेक्ट अशी शिलाई मारायला गेला तर मात्र कमी जास्त होऊ शकतं. पण जर मार्किंग केलेलं असेल तर तुम्हाला सुई कुठे वळवायची, आकार कुठे वळवायचा हे व्यवस्थित दिसेल. तर माझं तर सजेशन असेल अशा स्लीव्ज शिलाई करताना तुम्ही सरळ मार्किंग करून घ्या योग्य मार्जिनवरती. आता मी इथे बघा 1/4 इंचापेक्षाही कमी असं मार्जिनवरती शिलाई मारून घेतलेली आहे. आणि शिलाई मारताना अखंड शिलाई नाही मारायची. जसा की तुम्ही ते पाहिले, वरचा कट पूर्ण झाला, धागा कट करून घेतला आहे आणि नंतर मग खालचा कटला त्याच मार्किंगवरती शिलाई करायची आहे. याच पद्धतीने तिन्ही मार्किंगला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथं दोरा संपतो म्हणजे एंड होतो त्यापेक्षा थोडंसं शिलाई पुढं घ्यायची आहे, म्हणजे धागा ओपन राहत नाही. तर पहा, अशा पद्धतीने तिन्ही कटला व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर जी स्लीव्ज आहे ती मधोमध फोल्ड करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे धागे असेल ते कट करायचे आहे. या पद्धतीने फोल्ड केली की मध्ये थोडासा कट द्यायचा आहे प्रत्येक ह्याला. आणि मग अशा पद्धतीने छोटेसे कट दिल्यानंतर ह्या पद्धतीने पूर्ण आकारमधला जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. सेंटरला छोटासा कट द्यायचा आहे आणि साईडला पण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. याने स्लीव्ज ज्यावेळेस तुम्ही फोल्ड करताल ती इझिली फोल्ड होते आणि जो कट आपण जो आकार दिलेला आहे पानाचा सेप त्याचा आकार चुकत नाही. पण सेंटरला आणि साईडला मधला जो आकार आहे तिथे कट द्यायला विसरू नका. कट दिला नाही तर कापड ओढल्यासारखं वाटतं आणि प्लेन स्लीवची डिझाईन दिसत नाही. त्यामुळे कट मारणं खरंच गरजेचं आहे. कट मारल्यानंतर आता मधला जो भाग आहे आपण अर्धा इंचाचा ठेवला होता तो ओपन असतो, तिथे आपण कट मारून घ्यायचा आहे. म्हणजे हे तिन्ही कट आहेत हे वेगवेगळे होतात. त्यानंतर हे जे आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये. हे अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि इस्त्री करून घ्या. नंतर हात शिलाई करा किंवा तुम्ही डायरेक्ट त्यावरती दाबटीप मारू शकता. आता तुम्हाला जर हे प्लेन हवं असेल तर तुम्ही आहे असं ठेवू शकता. आणि तुम्हाला इथे लेस वगैरे लावायचे असेल किंवा डायमंड किंवा आरी वर्क करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता इथे पहा, मी अगोदर दाबटीप मारून घेणार आहे व्यवस्थित फिनिशिंगसाठी आणि मग यावरती मी लेस लावणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह प्रत्येक आकारावरती दाबटीप मारून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आकारावरती दाबटीप मारून घेतली की आपण इथे लेस लावणार आहोत. तर इथे मी स्लीव्जला लेस लावते, कारण लेस लावताना इथे साडीवरती मॅचिंग अशी मी लेस लावणार आहे. कारण साडीला सिल्वर कलरचे हे आहेत, खडे आहेत, त्यामुळे मी इथं सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. तुमच्या जर साडीवरती कुठला कलर असेल किंवा इथे गोल्डन कलर असेल तर तुम्ही त्यावरती मॅचिंग अशी लेस वापरू शकता. आणि लेस हे पहा, अशा पद्धतीने कुठेही कट करण्याची गरज नाही. डायरेक्ट या बाजूपासून त्या बाजूपर्यंत तुम्ही लेस लावायची आहे. तर लेस लावताना सुरुवातीला जो आकार आहे त्याच्या कडेकडेने अगोदर लेस लावून घ्यायची आहे आणि नंतर ओपन भाग आहे त्याला मग शिलाई मारून घ्यायची आहे, जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने. तर हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत असते.
तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन कशी वाटली. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, फायनल लुक आपण एकदा स्लीव्जचा पाहून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुंदर स्लीव्ज डिझाईन तयार आहे. धन्यवाद.